सर्वप्रथम ग्रो मराठीवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ झाला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। ज्या महिलांना लाभ झाला नाही आहे तशा महिलांना 3000 रुपये कधी मिळतील, मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली आहे, त्यासाठी तुम्हाला काय काय अटी व नियम आहेत हे सर्व काही सांगेल याच व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिल्यांदा तर ज्या महिलांना हा हप्ता आला नाही, सर्वप्रथम त्यांनी आपला अकाउंट नंबर आधारशी लिंक आहे की नाही हा चेक करावा। हा चेक करण्याकरिता तुम्हाला एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAE या वेबसाईटवर जायचं आहे। तेथे तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा अकाउंट नंबर आधारशी लिंक आहे किंवा नाही। जर इथे तुमचा अकाउंट नंबर आधारशी लिंक असेल तर तुम्हाला 100% पैसे येतील, आणि जर नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचं तिथे अकाउंट स्टेटसमध्ये पेंडिंग किंवा बँक सीडिंग वगैरे असले काही ऑप्शन दाखवेल मित्रांनो। तर चला तर आता यानंतर आपण जाणून घेऊयात की 6000 रुपये कोणाला मिळणार आहेत, म्हणजेच 3000 रुपयाचा हप्ता कोणाला मिळणार आहे। चला तर आता यानंतर आपण जाणून घेऊयात की 1500च्या ऐवजी 3000 रुपये कोणाला मिळणार आहेत। तर अशा प्रकारची कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नाही आहे, फक्त त्यांनी आज भाषणामध्ये बोलताना म्हणत होते जर आमचं सरकार निवडून आलं तर आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये 1500च्या जागी 3000 रुपये महिनाही देऊ, म्हणजे हप्त्याला 3000 रुपये तुमचा बँकेमध्ये आता जसा 1500 रुपये हप्ता पडतो तसा 3000 रुपये पडेल। तर अशा प्रकारे व्हिडिओ होता। अशा प्रकारचे खूप व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळतील। अशा प्रकारची कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नाही अजूनही।